एक महत्त्वाची बातमी पाहूयात। लक्ष्मण हाकेंच्या गाडीवर अहिल्यानगरमध्ये हल्ला झालेला आहे। अज्ञात तरुणांकडून हाकेंच्या गाडीवर हल्ला करण्याचा प्रयत्न झालेला आहे। हे अज्ञात नेमके कोण आहेत या संदर्भात कोणतीही माहिती कळू शकली नाहीये। आरणगावाजवळ हाकेंच्या गाडीवर हल्ला करण्यात आलेला आहे। अज्ञात तरुणांनी हाकेंच्या गाडीवर हल्ला केलेला आहे। लक्ष्मण हाके यांच्या गाडीवरती अहिल्यानगरमध्ये हल्ला झालेला आहे। अज्ञात तरुणांनी हाकेंच्या गाडीवर हल्ला केल्याचं कळतंय। आरणगावजवळ हाकेंच्या गाडीवर अज्ञातांनी हल्ला केला असून हे अज्ञात नेमके कोण आहेत या संदर्भात कोणतीही माहिती कळू शकलेली नाहीये। अज्ञात तरुणांनी हाकेंच्या गाडीवर हल्ला केलेला आहे। अज्ञात तरुणांनी काठ्यांनी गाडीवर हल्ला केल्याची आताची एक माहिती देखील समोर आलेली आहे। अहिल्यानगरच्या आरणगाव या ठिकाणी या तरुणांनी हल्ला केलेला आहे। या संदर्भात अजिंक्य आमचे प्रतिनिधी आपल्याला सविस्तर अपडेट्स देत आहेत। अजिंक्य, नेमकं काय घडलंय? वर्षा अगदी बरोबर आहे। लक्ष्मण हाकेंची आज अहिल्यानगर जिल्ह्यात जाहीर सभा दुपारी आज होणार आहे आणि यासाठी आज सकाळीच लक्ष्मण हाके अहिल्यानगरसाठी निघाले होते। पोलिसांचा बंदोबस्त देखील त्यांच्या सोबत आहे। मात्र त्यांच्या सहकाऱ्यांकडून माहिती समजते की अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये त्यांच्या वाहनावर हल्ला झालेला आहे आणि या हल्ल्यात त्यांना काही झालं नसलं तरी मोठ्या प्रमाणात हा हल्ला झालेला आहे आणि त्यामुळे तणावाची परिस्थिती काही वेळ त्या ठिकाणी निर्माण झाली होती। मात्र सध्या जी परिस्थिती आहे ती नियंत्रणात असल्याचं देखील समजते। मात्र आजच्या दुपारच्या सभेला लक्ष्मण हाके जे आहेत ते अहिल्यानगरमधील पाथर्डी येथे सभा होणार होती आणि या सभेसाठी निघालेले होते। सभेसाठी निघालेले असताना रस्त्यातच त्यांच्या गाडीवर हल्ला झाला असं त्यांच्या सोबत असणाऱ्या सहकाऱ्यांनी आपल्याला माहिती दिलेली आहे आणि आता त्यापुढे नेमके लक्ष्मण हाके काय निर्णय घेत आहेत, पुढे जी सभा होणार आहे ती होणार आहे का या हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। वारंवार त्यांच्याकडून सांगण्यात येतंय की राज्यभरातून धमकीचे फोन येत आहेत, वाहनांवर हल्ला होत आहे। त्यांच्या मुलाच्या वाहनावर देखील यापूर्वी हल्ला झाल्याचा आरोप लक्ष्मण हाके यांनी केला होता आणि आज देखील त्यांच्या वाहनावर हल्ला झाल्याचं त्यांच्या सहकार्याकडून सांगण्यात येतंय। पाहावं लागेल की आता लक्ष्मण हाके पुढे जी त्यांची सभा आहे ती होते की नाही होत हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। अजिंक्य, हे अज्ञात नेमके कोण होते या संदर्भात काय अपडेट्स? याबाबत अधिकची माहिती समजू शकलेली नाहीये। मात्र अचानकपणे हा सगळा रस्त्याने त्यांचा ताफा चाललेला असताना वाहनावर हल्ला झाला असं त्यांच्या सहकार्याकडून सांगण्यात आलेलं आहे। नक्की हल्ला करणारे लोक कोण होती, काय होती याबाबतची माहिती अधिकृतरित्या अद्याप मिळालेली नाहीये। पोलीस देखील याचा तपास करतायत। वर्षा, निश्चितच अजिंक्य, पोलिसांनी काही कारवाई केली आहे का या संदर्भातली काही माहिती समोर आली आहे? नक्कीच हे सगळी घटना झाल्यानंतर हे नक्की हल्ला करणारे कोण आहेत हे पोलीस तपास करतायत। त्यांना काही वेळात ताब्यात देखील घेतलं जाईल असं देखील सांगितलं जाते। मात्र अद्याप पोलिसांना हे हल्ला करणारे सापडले नाहीत असं देखील समजतंय। पोलीस शोध घेत आहेत नक्की हा हल्ला कोणी केलेला आहे। अजिंक्य, लक्ष्मण हाके सध्या कुठे आहेत? लक्ष्मण हाके अहिल्यानगर जिल्ह्यात सध्या आहेत आणि सकाळी ते पुण्याहून अहिल्यानगर जिल्ह्यातील आज त्यांची जी सभा आहे त्या सभेसाठी निघालेले होते। 2च्या आसपास ही सगळी सभा होणार आहे असं देखील त्यांच्याकडून सांगण्यात आलं होतं। आज सकाळी त्यांनी एक फेसबुक पोस्ट देखील लक्ष्मण हाके यांनी केली होती की यापुढे मी या चळवळीत दिसेल किंवा नाही किंवा रस्त्यावरची लढाई लढेल की नाही हे आज ठरवणार आहे। आज मोठा निर्णय लक्ष्मण हाके घेणार होते। सकाळी आपण त्यांची प्रतिक्रिया घेतली त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं की यापुढे मी रस्त्यावरची लढाई कदाचित थांबवेल आणि मी ओबीसींच्या बाजूने लेखन करेल अशा प्रकारचा आज निर्णय घेईल। कारण की मोठ्या प्रमाणात राज्यभरातून त्यांचं म्हणणं आहे की मला धमकीचे फोन येत आहेत, माझ्या सहकार्यांवर हल्ला होत आहेत। जालन्याच्या सभेला निघालेल्या असताना त्यांच्या एका सहकार्याला देखील अशी हाणमार झाली होती। त्यामुळे मी उद्विग्न झालेलो आहे आणि मी आज मोठा निर्णय जाहीर करील अशा प्रकारचं त्यांच्याकडून सांगण्यात आलं होतं। आणि या संदर्भातले सगळे अपडेट्स तुमच्याकडून सातत्यानं जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद। अहिल्यानगरमध्ये हाकेंच्या गाडीवरती हल्ला झालेला आहे आणि ही थेट दृश्य आपण